माझ्यावर करण्यात आलेला आरोप हा धादांत खोटा आणि माझी बदनामी करण्यासाठी करण्यात आला असल्याचं म्हणत शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक सुभाष साळुंके यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलंय। अंबरनाथ पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत वडवलीतील शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नाट्यगृह कुणाला हवं असेल तर सुभाष साळुंके यांची NOC आणायला अधिकारी सांगतात असा आरोप शिवसेनेच्याच काही नगरसेवकांनी केला होता। आपल्या प्रभागातील एका कुटुंबाला लग्नासाठी हे नाट्यगृह हवं होतं। त्यावेळेस पालिकेच्या अधिकाऱ्यांनी साळुंके यांची NOC लागेल असं सांगितल्याचा दावा या नगरसेवकांनी केला होता। तसंच या नाट्यगृहाची चावी सुद्धा साळुंके यांच्याकडेच असल्याचा आरोप सभागृहात झाला होता। त्यावर आता सुभाष साळुंके यांनी हे प्रत्युत्तर दिलंय। माझ्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आणि बदनामी करण्यासाठी करण्यात आलेले आहेत। या नाट्यगृहाची चावी सुद्धा माझ्याकडे नसून ठेकेदाराकडे आहे, कारण अद्याप नाट्यगृहाचं काम पूर्ण होऊन त्यानं ते पालिकेला हस्तांतरित केलेलं नाही। मात्र तरीही हे नाट्यगृह लग्न मुंज बारसं यासाठी देऊ नये, ते फक्त सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक कार्यक्रमांसाठीच द्यावं, तरच हे नाट्यगृह आणि उद्यान सुस्थितीत राहील अशी ठाम भूमिका सुभाष साळुंके यांनी घेतली आहे। नाही, काय संबंधच नाहीये। हा राजकीय हेतू पुरस्कार आहे, बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक केलेला हा आरोप आहे। आणि तुम्ही पाहत असाल आता पण आलोय तर त्याची चावी आपल्याकडे नाहीये। ही चावी संबंधित ठेकेदाराकडे आहे आणि त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। त्याच्या माध्यमातूनच आतापासून तो मेंटेनन्स आणि या सगळ्या गोष्टी करतो। प्रलंबित कामं थोडी बाकी आहेत, अप्रूव्हलसाठी त्या ठिकाणी गेलेली आहेत। याचा वॉकथ्रू सुद्धा त्या ठिकाणी नगराध्यक्ष असेल, सीओ असेल, संबंधितांना त्या ठिकाणी पाठवलेला आहे। आणि तो एकदा वॉकथ्रू झालं तर ह्याचं वॉल पेंटिंग्स आणि शिवकालीन जे गड किल्ले आहेत त्याचे सुद्धा पेंटिंग त्या ठिकाणी करणं बाकी आहे। आणि चावी ही ठेकेदाराकडेच आहे, त्याने अजून नगरपालिकेला हस्तांतरित केलेलं नाही। आरोप हा धांदांत खोटा आहे। केवळ सुभाष साळुंकेच्या प्रभागामध्ये त्यांनी शासकीय निधीतून केलेली कामं आहेत, ते स्वतः करू शकत नाहीत। तो लग्न लावायचं असेल त्यासाठी वडवली मार्केट त्या ठिकाणी आहे, इतर छोटी मैदान आहेत, गावदेवी मैदान आहेत, या ठिकाणी सुद्धा तो वापर करू शकतो। ही जी मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही जे बाग बगीचे आहेत ही त्यांच्यासाठीच राहिली पाहिजेत, ती टिकली पाहिजेत। भविष्य काळामध्ये माझी सुद्धा ठाम मागणी आहे की लग्न मुंज बारसं यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उद्यान देण्यात येऊ नये। त्यासाठी मी 10 फेब्रुवारी 2026 ला लेखी सुद्धा पत्र दिलेले आहे आणि आपल्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी जातोय।